स्वातंत्र्यवीर सावरकर हे काळाच्याही पुढे होते. ते केवळ क्रांतिकारक देशभक्त नव्हे तर लेखक, कवी, साहित्यिक, संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते, असे मत व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव व सावरकरप्रेमी विविध सहयोगी संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित व्याख्यानमाला ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुशील अत्रे, नंदकुमार जाधव, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव उपस्थित होते. जळगाव या शहराचं एक कौतुक मला वाटतं तेवढ्या करण्याकरता की बाकी महाराष्ट्रात बहुतेक कुठेच नाही अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने इथे रिक्षा युनियन आहे. हे केवढं तरी महत्वाचं आहे. त्याचं नाव सुशीलजींच्या तीर्थरूपांनी सुचवलेलं. काही काही गोष्टी त्या त्या ठिकाणच्या महत्वाच्या असतात, हे तितकंच खरं. आज सकाळी इथल्या ख्यातनाम ज्योतिषेत ज्योती जोशी त्यांच्याकडे पॉडकास्टसाठी म्हणून गेलो होतो. पॉडकास्टमध्ये रॅपिड फायरमध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला की कुठच्या पक्षात जायला आवडेल, भाजपा की काँग्रेस? तर म्हटलं काँग्रेस. त्या पण क्षणभर हादरल्या. मला म्हणाला काँग्रेस? म्हटलं हो, जिथे सुधारवण्याची गरज आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे ना. अर्थात त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, कारण जाणीवपूर्वक खोटं बोला, रेटून बोला असं जे काँग्रेसवाले करत आले. मगाशी सुशीलजींनी सांगितलं त्याप्रमाणे की माफीबीर 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 इतक्या वेळेला बोलायचं. बरं, सगळ्यांना ठाऊक आहे बरं का, आणि ठाऊक असून सुद्धा सातत्याने खोटं बोलत राहायचं. कधीतरी तुम्हाला खरं वाटायला लागेल, कारण मुळातलं कोणी वाचत नाही. मुद्दलातलं जेव्हा आपण वाचायला जातो त्यावेळेला कळतं, पण मुद्दलातलं वाचलंच नाही तर कसं कळेल? सावरकरी वाङ्मय पण वाचायचं नाही, सावरकरी चरित्र तर जाऊ दे. मग काही वेळेला असं होतं की मी नेहमी सांगतो की आमचे कीर्तनकार ना पूर्वी कीर्तनामध्ये एखादा कुटश्लोक वगैरे घालायचे आणि मग लोकांना सांगायचे की करा विचार. आणि मग श्लोक काय असायचा? वानरास पुच्छ 3, हत्तीस सुळे 6, नारीस वस्त्र नाही, अश्वास शिंगे पहा. आता सगळेजण डोकं खाजवत बसायचे. हो, कीर्तनकारांनी विचारलंय म्हणजे काहीतरी द्वैताद्वैत भेद असेल, माया ब्रह्म वगैरे काहीतरी असेल. एक 3-4 दिवस डोकं खाजवलं तरी कोंडा पडायचा, पण उकल व्हायची नाही. नेमकं काय सांगितलंय? खरं म्हणजे हा इतका सोपा श्लोक आहे की ज्याला मराठी चांगलं येतं त्याला फार मोठं डोकं खाजवायला लागत नाही. हा श्लोक फक्त योग्य जागी विरामचिन्हे टाका एवढाच आहे. कारण काय, आपल्या डोक्यात काय येतं? वानराचं पुच्छ 3 पुच्छाचं वानर कधी पाहिलंय का? शक्यच नाही. 6 सुळ्यांचा हत्ती कधी पाहिलाय का? तसाही नाही. नारीचं वस्त्र नाही हे म्हणजे काहीतरीच झालं. आणि अश्वाला शिंग ही कधी पाहिले का? हा चक्क योग्य जागी विरामचिन्ह टाका एवढंच आहे. मग योग्य जागी विरामचिन्ह टाकलं की हा श्लोक कसा होतो माहितीये का? वानरास पुच्छ एकच असतं ना, पूर्ण विराम. 3 हत्तीस सुळे 6 पूर्ण विराम. नारीचं वस्त्र असतंच असं त्या काळची समजूत होती. आजच्या इतकं पुढारलेलं नव्हतं हे सुभाषित त्या काळचं आहे. नारीचं वस्त्र असतंच, नाही अश्वास शिंगे, स्वल्पविराम पहा, उद्गारवाचक चिन्ह. सावरकर मांडताना मुद्दाम असे मांडले जातात. त्यामुळे आपण नीट लक्ष देऊन ते वाचायला लागतं. नीट लक्ष देऊन, नाही तर कसं होतं की बुद्धिभेद करायला लोक टपलेले आहेत. मध्यंतरी आपल्याकडे नाही काही विद्वान येऊन गेले
आणि त्यांनी इतिहासातली एक दंतकथा सांगितली होती की ती ज्ञानवापी मंदिर का पाडलं गेलं, काय झालं होतं असं. तर म्हणे औरंगजेब निघालेला होता बंगालच्या स्वारीवरती, आणि बंगालच्या स्वारीवरती जाता जाता मध्ये वाराणसीला थांबला, आणि त्याच्या सैन्यामध्ये जे हिंदू सरदार होते त्यांना असं वाटलं की ज्ञानवापीचं जाऊन दर्शन घ्यावं, आणि म्हणून त्यातलं काही सरदार आणि त्याच्या पत्नी तिथे गेल्या. बाकीचे सगळे आले पण एक सरदार पत्नी काही आली नाही, म्हणून मग तिचा शोध घेतला. तेव्हा असं दिसलं की त्या ज्ञानवापीमध्ये एक जे गणपतीची मूर्ती होती ती मूर्ती थोडी सरकलेली दिसली, म्हणून तिथे पाहिलं तर तळघर होतं, आणि त्या तळघराच्या पायऱ्यांवरती ती स्त्री अस्ताव्यस्त पडलेली होती. जेव्हा तिला परत आणलं गेलं तेव्हा तिने सांगितलं तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्यावरती बळजबरी केली, आणि म्हणून औरंगजेबाने विचार केला की आता ही जागा नापाक झालेली आहे, पवित्र होती आतापर्यंत, मग ही नापाक झालेली जागा ठेवायची कशी, म्हणून त्याने ती नष्ट केली. पुरावा काय, पुरावा काय, काहीही सांगायचं. म्हणजे आपण उठायचं, आपल्याला रात्री जे काही स्वप्न पडलं ते सकाळी लोकांना सांगायचं इतिहासातलं, म्हणून त्याला पुरावा वगैरे देण्याची गरज नसते. बरं, याला एक पुरावा आहे बरं का, तोही सांगतो आपल्याला. कदाचित सुशीलजी तुम्हाला माहिती असेल, राजगोपालाचारींनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये ही कथा दिली आहे. त्या कथेच्या शेवटी त्यांनी असं म्हटलंय की याबद्दल ही सगळी हकीकत ज्यांनी मला सांगितली तो मुस्लिम विद्वान मला याच्याबद्दलची खरी कागदपत्र ही नंतर देणार आहे. नंतर देणार आहे म्हणजे कागदपत्र न बघताच लिहिलंय, लक्षात घ्या. आणि पुढच्या काळामध्ये उल्लेखच नाही. आणि मग पुढे एकदा सांगताना त्यांनी असं सांगितलं की हिंदू मुसलमानांच्या मध्ये तेढ पसरू नये म्हणून त्यावेळेला मी तसं लिहिलं होतं. म्हणजे धादांत थाप. आता गंमत बघा, हिंदू मुसलमानांमध्ये तेढ पसरू नये म्हणून लिहिलं, पण मग हिंदूंमधल्याच जातींच्या मध्ये वैमनस्य ह्याच्यामुळे निर्माण होऊ शकतं याचा विचार नाही केला. हिंदूंच्या पुजाऱ्यांबद्दलच हिंदू मनामध्ये संशय निर्माण होईल याचा विचार नाही केला गेला. आणि इतकंच नाही, पण एक साधा प्रश्न ही कथा ऐकताना ऐकणाऱ्यांच्या डोक्यात येत नाही का हो, की जर ती खरंच नापाक झालेली जागा होती तर त्या ठिकाणी औरंगजेबानी स्वतःचं प्रार्थनास्थळ कसं उभारलं. अपवित्र जागा होती ना, मग तिथे प्रार्थनास्थळ का स्वतःचं निर्माण केलं हा प्रश्न नाही आहे आमच्या मनात. कोणी स्वतःला विद्वान म्हणवणारा माणूस उठतो, वाटेल ते सांगतो आणि आम्ही त्याच्यावरती स्वतःचा बुद्धिभेद करून देतो का. आमच्या स्वतःच्या धडावर डोकं आहे, त्यात मेंदू आहे आणि तो विचारही करू शकतो हे आपण विसरत चाललोय. आणि म्हणून सावरकरांसारख्या सूर्यावरती मगाशी जे सांगितलं की त्या सूर्यावरती थुंकलं तर ती थुंक आपल्याच तोंडावर पडते, माध्यांनी असलेल्या सूर्यावरती हो, बाकीच्या ठिकाणी असणाऱ्या सूर्यावरती नाही. पण किमान बाबा रे तू थुंकतोयस कोणावरती, तर तो सूर्य आहे एवढं तरी सांगायला पाहिजे. जे सुशीलजींनी मगाशी सांगितलं ना की आम्ही सांगायला पाहिजे. आम्ही नाथांची कथा ऐकतो की नाथांच्या अंगावर तो 108 वेळा कोणतरी थुंकला आणि नाथांनी तितक्या वेळेला आंघोळ केली. ते नाथ होते, त्यांना ते शोभत होतं, त्यात वाद नाही. प्रश्न आहे की त्यावेळचा समाज काय करत होता, की एका संतावर कोणीतरी थुंकतंय आणि इतर समाज बघत राहिलेला होता का, कशासाठी. बरोबर तीच अवस्था आहे की आता सावरकर हा विषय मी गेली 40 वर्ष तरी मांडतोय. म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की ज्या वेळेला ते बोलण्यामध्ये सुद्धा लोक खरं म्हणजे घाबरायचे, काकू करायचे. तर आम्हाला अनेक वेळा लोकांनी विचारलं की तुम्हाला तुमच्यावर काही केस बीस होईल असं वाटत नाही का. केस कशाबद्दल, काही विचारताय होय, एखाद्या माणसाचं चरित्र सांगितल्याबद्दल केस होते होय. पण आम्हाला काही माहिती नसतं आणि आमचे काळीज हे सशाचं करून टाकलेलं होतं, असा तो काळ होता. आणि त्यावेळेपासून जेव्हा हे विषय मांडतोय त्यावेळेला मी म्हटलं की कोणाचा विषय मांडतोय ते लक्षात घ्या ना. ज्या माणसाचं संपूर्ण आयुष्य एकाच ध्येयाने पछाडलेलं होतं, कोणत्या, जे मी सुरुवातीला ओळी म्हटल्या त्या, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाद विभवई तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, आणि लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. आणि असं असून सुद्धा या माणसाला मेल्यानंतर सुद्धा मिळालं काय, मिळालं काय.
मातृभूमी त्याची त्याला, मातृभूमी त्याची त्याला, होत बंदिशाला परवशता, पाश दैवे ज्यांच्या गळा लागता. मला सांगा की मातृभूमी स्वतः सुद्धा त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती या ना त्या कारणाने. आज सावरकर जाऊन किती वर्ष लोटली ते बघा. 66 मध्ये सावरकर गेलेत. अजूनही त्यांच्यावरती चिखलफेक केली जाते. वैचारिक मतभेद मी समजू शकतो, पण वैचारिक मतभेद हे ज्या वेळेला वैयक्तिक चारित्र्यावरती आणि तेही काही नसलेल्या गोष्टींवरती हल्ला करायला लागतात, त्यावेळेला हेतूबद्दल शंका निर्माण होते. आणि माहिती ज्या माणसांनी लहान वयापासून काय काय केलं ते जर पाहिलं तर सशस्त्र क्रांतीचा केतू बांधून मारिता मारिता मरेस्तोवर झुंजेल ही प्रतिज्ञा घेतली ती कोणत्या वर्षी घेतली? किंबहुना चापेकरांना फासावरती चढ. सावरकरांचा जन्म 1883चा. 1898 मध्ये दामोदर हरी चापेकर फासावरती चढले. 1899 मध्ये उरलेले 2 चापेकर आणि 1 रानडे असे फासावरती चढले. सावरकरांचं वय काय असेल हो त्यावेळेला याचा विचार करा. 83 पासून 98 पर्यंत त्यावेळेला 12 चौकाचा फटका त्यांनी चापेकरांवरती रचला. 12 चौकाचा. त्या काळामध्ये तो जप्त झालेला होता, पण आजही आपल्याला वाचायला मिळतो. कारण त्या काळात तो जप्त होऊन सुद्धा 12 चौकाचा फटका त्यावेळच्या अनेक तरुणांनी पाठ केलेला होता. आणि जप्त कोणती गोष्ट होते? जी मुद्रित असते, प्रिंटेड वस्तू जी आहे ती जप्त होते, पण पाठ केलेली वस्तू जप्त कशी होईल? त्यामुळे तो पुढे पण तसाच्या तसा मिळाला. याचा आभार मानायला पाहिजे त्या ज्यांनी पाठ करून ठेवले त्या लोकांचे. आज आपल्यापैकी कित्येकांना फटका म्हणजे काय ते आठवत असेल, तरुण पिढीला नाही. तरुण पिढीला जर विचारलं फटका कशाला म्हणतात, तर आई किंवा बापाच्या हातून पाठीवरती जो मिळतो त्याला फटका असे म्हणतात असं सांगितलं जाईल. फटका हा असा काव्यप्रकारे जो अतिशय मोजक्या आणि सोप्या शब्दांच्या मध्ये जीवनातली खूप मोठी गोष्ट सांगितलेली. म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना अनंत फंदीचा फटका कदाचित आठवत असेल. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको, चल सालस पण धरून निखालस, खोट्या बोला बोलू नको, अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. हा आणखीन खूप मोठा आहे बरं का. पण फटका म्हणजे काय? हा माणूस 12 चौकाचा फटका रचतोय त्या वयामध्ये, ज्याच्यामध्ये जे चापेकर फासावरती चढलेत ते फासावर जाण्याच्या गोष्टीची उपमा देतोय की हे दामोदरचं लग्न आहे म्हणून. फाशीचं तख्त हा बोहला आहे म्हणतो. आणि अशा या विलक्षण लग्नाची असलेली नवरी कोण आहे? तो म्हणतोय मुक्ती ही नवरी आहे या लग्नाची. याच्या पूर्वी मुक्तीला नवरी 2 संतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जी उपमा 2 संतांनी दिली आहे तीच उपमा हा मुलगा देतोय. मुक्ती पर्णिली नोवरी तुकाराम महाराज म्हणतात. आणि हरी चिंतने मुक्ती कांतावरावी समर्थांनी दिलेली उपमा आहे. बरोबर तेच तसंच्या तसं, पण स्वतःच्या काव्यातून स्वतःची विलक्षण असलेली प्रतिभा दाखवत न्यायाधीशची जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी, सत्य देश हित वराड जमले कीर्ती नीती या वराडणी, टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले, स्मरले गीता मंत्र दामुने मुक्ती नवरीला होवरिले. आणि हा रस्ता रस्ता याच्या शेवटी फटक्याच्या त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली आहे ना, ती प्रतिज्ञा जीवनभर पाळली आहे हे महत्त्वाचं. नाही तर प्रतिज्ञा घेणारे घेतात, पाळतात किती नाही का. माझा एक मित्र आहे, त्याने आतापर्यंत 8 वेळा दारू सोडली आहे. 8 वेळा प्रतिज्ञापूर्वक सोडली आहे. तर असे आपल्याला बरेच जण दिसतात, नाही असं नाही. पण इथे यांनी जी शपथ घेतली, कार्य सोडून अपुरे पडला झुंज तखंती नको पुढे, कार्या चालव गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि त्याप्रमाणे पराक्रमाचे धडे गिरवत हा माणूस पुढे गेलाय. हे सगळ्यात महत्त्वाचं.
त्याच एका काळामध्ये, म्हणजे सावरकरांचं वय लक्षात घेतलं की लक्षात घ्या की त्या वयामध्ये बऱ्याच जणांना कविता होतात, आपल्यालाही होत होत्या. आठवा ना जरा शाळा सोडताना आणि कॉलेजमध्ये जातानाचा काळ, त्यावेळेला कविता होतात. सावरकरांना कविता ज्या होत आहेत त्या जयोस्तुतेश्वरी महन्मंगले सारख्या होत आहेत, किंवा धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्य तो तानाजी, धन्य तो तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजीर हाजीजी, अशा कविता होतात. आणि आपल्याला प्रेमाच्या, दोन्हीमध्ये फरक आहे ना. यांना ज्या प्रकारच्या कविता व्हायच्या त्यामुळे ते सावरकर झाले आणि आपण आहोत तिथेच राहिलो. पुढे कधी कविता करणं बंद झालं तेही आपल्याला कळलं नाही. पुढच्या आयुष्यामध्ये धकाधकीच्या रेट्यामध्येही त्या कविता करणं बंद झालं. पण हा फरक आहे शेवटी, हे लक्षात घ्यायला पाहिजे.